खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. खिद्रापूर गावकऱ्यांच्या घरांवर, हक्कावर आणि भवितव्यावर कोणतीही गदा येऊ देणार नाही. ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कायदेशीर लढाई लढू. गरज पडल्यास उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, मात्र खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. भारतीय पुरातत्व विभागाच्या कारवाईविरोधात तसेच गावकऱ्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी खिद्रापूर ग्रामस्थांनी शनिवारी गावाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनस्थळी आमदार यड्रावकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, खिद्रापूरच्या प्रत्येक नागरिकांचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे. कोणत्याही कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ देणार नाही. शासन, प्रशासन आणि न्यायालयीन स्तरावर जिथे पाठपुरावा करावा लागेल तिथे मी स्वतः पुढाकार घेईन. गावाचा ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांचे हक्क अबाधित राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असले तरी गावातील नागरिक अनेक पिढ्यांपासून येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावावर मालमत्ता पत्रके, प्रॉपर्टी कार्ड तसेच शेतीची कागदपत्रे असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. असे असताना काहींनी न्यायालयात याचिका दाखल करून ग्रामस्थांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. भारतीय पुरातत्व कायद्यातील 100 व 300 मीटर निर्बंधातून खिद्रापूर गावाला सवलत द्यावी, गावकऱ्यांच्या घरावर व मालमत्तेवर कोणतीही अन्यायकारक कारवाई करू नये आणि गावातील विकास कामांना तातडीने परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. संघर्ष कितीही मोठा असला तरी खिद्रापूरकरांनी घाबरू नये. हा लढा केवळ ग्रामस्थांचा नसून माझाही आहे. न्याय मिळेपर्यंत मी खिद्रापूरच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन, असा पुनरुच्चार आमदार यड्रावकर यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, खिद्रापूर.